पवई LNT में मराठी भाषा को लेकर हुआ विवाद। मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता तो सीख, फिर तू सीख मराठी। मला सांगू नको, तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जरूरी नहीं है मराठी। नहीं नहीं, मराठी जरूरी नहीं है बोलायला। मराठी जरूरी नहीं बोलायला। मराठी क्या मैं हूं अम्मार खान, आप देख रहे हैं RATV न्यूज़। जैसा कि इन दिनों लगातार हम आपको खबरों के ज़रिए दिखा रहे कि किस तरीके से मराठी भाषा को लेकर महाराष्ट्र में विवाद चालू है। बता दें, कभी डिमांड में मनसे कार्यकर्ता वहाँ विवाद करते हैं, तो कभी पवई LNT का भी एक वीडियो वायरल हो रहा है सोशल मीडिया पे काफ़ी तेज़ी से, जिसमें मराठी भाषा को लेकर एक सिक्योरिटी गार्ड है, उसने अपशब्द कहा, जिसके बाद मनसे कार्यकर्ता भड़क गए और उसको लेकर विवाद होने लगा। हम आपको दिखा दें तस्वीरें कि किस तरीके से ये विवाद हुआ है और किस तरीके से मराठी भाषा को लेकर लगातार महाराष्ट्र के अंदर विवाद चालू है। अब देखने वाला ये विषय होगा कि ये जो मनसे लगातार मराठी भाषा को लेकर विवाद कर रही है, ये कब रुकता है, ये देखने वाला विषय होगा। बता दें, विपक्षी तमाम पार्टियां इस पर कह रही है कि मनसे पर कार्रवाई होना चाहिए। अब बात करें चांदेवली की, तो चांदेवली के आमदार जो उत्तर भारतीयों के लिए लगातार खड़े रहते हैं, उनके साथ इस तरीके का अन्याय हुआ है और उनके साथ इस तरीके का जोर ज़बरदस्ती की गई है। कहीं ना कहीं इस पर किस तरीके से वो कार्रवाई की मांग करते हैं, ये देखने वाला विषय होगा। फिलहाल हम आपको तस्वीरें दिखाते हैं कि किस तरीके से ये पूरा मामला और किस तरीके से ये पूरा घटनाक्रम रहा है। काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों बताने के लिए। तू मराठीत बोल, पहले मराठीत बोल। तू मराठीत का नाही बोलत आहे? मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी। क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार। तू बोल माझ्याशी मराठीत। मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल। मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता तो सीख, फिर तू सीख मराठी। मला सांगू नको, तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जरूरी नहीं है मराठी। नहीं नहीं, मराठी जरूरी नहीं है बोलायला। मराठी जरूरी नहीं बोलायला। मराठी क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते, तुला आता दाखवतो मी। मराठी गेलं तेल लावायला ना। आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही, आता तू मला काय बोला? नाही नाही, आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत। नाही नाही, राहू दे। काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना। किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही करत. तू काय बोला? 1 मिनिट फारच नाही. त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही. नागडा करून मारीन. किती वर्षापासून मुंबईत बोलत? नागडा करून मारीन मध्ये जर बोललं तर 3-4 वर्ष त्या लोकांना मराठी शिकायचं आहे. तेल लागायला जाईल. माफी माग बोल. राजसाहेबांची माफी मागतो मी. बोल बोल. राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. सारे मराठी माणसांची. आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल. मराठी शिकण्याचा प्रयास करू. प्रयत्न करेल. आणि मराठीतच महाराष्ट्रात चालणार मराठी. मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. सॉरी बोल. सॉरी सर. आणि 1 मिनिट लोक असतात नाही, तुम्ही काही इकडे उपट टाका. हे बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना मराठी शिकायला. हो ऐका, काय पोहोचतो तुम्ही? सुपरवायझर आहे. इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे. आणि मराठी माणसं ठेवायला काय लाभ वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय नाही करत. सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची शिस्तीत बोला. नाही येते दुसऱ्याला पाठवा. काय मुद्दे आहे? पहिली गोष्ट तो जे बोललो ना, मराठी तेल लावत गेला, ही भाषा वापरायची नाही. जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल. बोला, तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही. महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार.
इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण सहन करतो. आपण सुपरवायझर ना तुम्ही, हा तुमची जबाबदारी नाही. हा सर या ॲरोगंटपणे तर तो उत्तर देतोय इथे मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही. अपमान नाही आपला. कपडा मार्केट कपडा निकाल मी त्याला बोलतोय तरी पण बरं तो बोलतो त्याच्यात मराठी येत नाही. ठीक आहे, तू आता आलेला तुला मराठी येत नाही. मी मराठी शिकवायचा प्रयत्न करतो. आता ह्याची इकडे एंट्री क्लिअर झाली, ह्याच्या काळात काय करली आणि काय एवढे क्लिअर अप्रुव्हल आल्यावर विचारतो काय केली. एक मिनिट काय केली देर से बात कर रहा हूँ. इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है, बात सुन रहे हैं, इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ पे उसकी गाड़ी क्या करे खुला निकला. अब गाड़ी की खुली निकली, गाड़ी की खुली निकली का करत होती का तुला इकडे केलं होतं ना अप्रूवल. आणि चेक करो जाण सांगतो त्याला मी, माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती. मला ह्याचा बाजू नाही मला पाहिजे, कंपनीचा पाहिजे. कंपनीचा आहे ना मला बोलवा उद्या मी येतोय. तुमचा गुण मेन आहे घाटकोपरला कुठे मी तिकडे का माझ्याकडे मला माहिती त्याला घेऊन येतो 11 वाजता घेऊन मला हा तिकडे पाहिजे. त्याला आम्ही जाऊ आम्ही कधी भेटतो काम आहे ना बडे लोक शाळेमध्ये दंडा मारतात आणि सगळ्यांना शिकवायचं. पहिलं सगळ्यांना शिकवायचं या गोष्टी आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कशाला ठेवतात भय मराठी भेटत नाही आलं नाही ना बोलवा नाही पाहिजे. तुमच्या लोकांकडे किती नाणे चांगली माहिती. चला LNT मध्ये आहोत ना आपण. अरे काय लवे विजय हो विजय काय देतो बाईट चांगला व्हिडिओ म्हणून पाठवतो तुला. काय काय बाईटच देतो तुला एकदम मस्त प्रॉपर व्हिडिओ म्हणून पाठवतो तुला. ठीक आहे आपण पवई 156 LNTच्या इथे आहोत. ये भाऊ मला वर घे. या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे चिठ्ठीस विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत, या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही. हा भाग वेगळा आहे, परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य. काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये, ॲक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं. तरी पण मला विचारतो तुझं नाव काय. मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो. मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला. आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपट्टीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसे मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील. धन्यवाद. किती तुम्ही बाईट घेता, लय बाईट घेता. ऐसी और अपडेट से जुड़े रहने के लिए सब्सक्राइब करें RATV न्यूज़. मैं फिर आज न्यूज़ के साथ अम्मार खान.